हाय हॅलो नमस्कार. हुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तुम्ही पाहू शकता मी सोलकढी बनवली आहे. अतिशय पचायला उपयुक्त अशी बघू शकता तुम्ही. दिसायला किती छान दिसते आहे, याला पण तितकीच छान लागते. पचनास तर अगदी उत्तम आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता मी इथे ना 1 वाटी नारळ किसून घेतला आहे, जिरं घेतलं आहे, आलं घेतलं आहे थोडंसं आणि 4 ते 5 मिरच्या आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेतल्या. आता आपण हे सगळं ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. इथे ना मी काचेचा एक बॉल घेतला आणि ही गाळणी घेतली आहे. आता आपण जे मगाशी ना मिक्सरच्या भांड्यात टाकलं होतं ना ते आपल्याला ह्याच्यातनं काढून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्याला हे असं मस्तपैकीचा रस काढून घ्यायचा आहे. सोलकढी आहे ना पचण्यासाठी आहे ना अतिशय उपयुक्त आहे अशी. जेव्हा आपण चिकन मटण जेव्हा आपण घरी बनवतो ना तेव्हा ही सोलकढी आहे ना हमखास करा घरी, पचायला अगदी उत्तम आहे. आता आपल्याला असं सगळं पूर्ण व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आता पुन्हा हे ना मी मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे आणि पुन्हा एकदा ग्राइंड करून घेणार आहे. पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये मस्त ग्राइंड करून घेतलं आहे खोबरं. आता परत एकदा आपल्याला हे असं गाळून घ्यायचं आहे. तुम्ही ना सुती मी पुन्हा एकदा हे मिक्सरच्या भांड्यात टाकलं होतं आणि आपल्याला हा रस काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही एका नारळाचा किती रस निघाला आहे. सोलकढी करून बघा तुम्ही, मस्त लागते चवीला. आता ना माझं हे सगळं असं घालून झालं आहे तर मी हे बाजूला ठेवते. इथे ना मी आता आगळूचा वापर करते. एक मी अर्धी वाटी आगळू घेतलेला त्याचा वापर करते. बघू शकता आपल्या सोलकढीचा कलर किती छान आला आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना मीठ घालून घ्यायचं आहे. मी अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मीठ घालून घेते. अर्धा चमचा मीठ घातलं आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये ना मी थोडासा ना फूड कलर घालून घेते. तुम्हाला घालायचं तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण मी थोडासा घालते जेणेकरून आपल्याला त्या सोलकढीला ना कलर अजून छान येईल. अगदी चिमूट भरून ना मी पाणी घेतलं होतं, त्याच्यामध्ये मी हा रेड कलर घालून घेतला आहे. पाहू शकता दिसायला किती आपली सोलकढी सुंदर दिसते. खायला पण तितकी सुंदर लागते. ही पचनासाठी तर अतिशय उत्तम आहे. तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. झटपट होते घरातल्या साहित्यामध्ये. चला तर मग तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी तुमची रजा घेते. बाय बाय.